आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा, दुर्बीण लावूनही सापडता कामा नयेत. मुंबईतून अमित शहांची गर्जना. मराठी भाषा भवन रखडलंय, पण भाजपचं कार्यालय घाईघाईनं बांधलं जातंय. एनाकोंडा आज भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची आहे. ठाकरेंकडून अमित शहांचा एनाकोंडा असा उल्लेख. मर्दाची औलाद असाल तर खुल्या मैदानात या, नाहीतर वोट चोरी कराल. मुंबईतून उद्धव ठाकरेंचं आव्हान. मुंबईमध्ये व्हीव्हीपॅट नसणार असं म्हणणाऱ्या निवडणूक आयोगालाच शिक्षा झाली पाहिजे. बोगस मतदार यादीवरून ठाकरेंचा हल्लाबोल. मतदार याद्यांसंदर्भात विरोधक गंभीर न येत निवडणुकांमध्ये पराभव होणार, म्हणूनच विरोधकांचं कव्हर फायरिंग. ठाकरेंच्या मेळाव्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. विकासाची भूमिका घेणारे फडणवीस हे महाराष्ट्रातील मर्द. उद्धव ठाकरेंनी मर्दानगीची भाषा करू नये. उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेला संजय केणेकरांचं प्रत्युत्तर. भाजप म्हणजे स्वयंघोषित देशप्रेमींची बोगस टोळी. इथं आत्मनिर्भर भाजप होत नाहीये, लोक चोरावी लागतायत. उद्धव ठाकरेंची टीका. दुसऱ्याकडे बोट करताना 3 बोट आपल्याकडे असतात. उद्धव ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यातील टीकेला उदयनराजेंचं प्रत्युत्तर. एखाद्याचा हात धरू शकतो, पण बोलणाऱ्याला कसं थांबवणार? उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. वरळीमध्ये 19,333 मतदारांमध्ये गडबड. एकाच व्यक्तीचे 2 कार्ड, नाव पत्ता सारखे, पण एपिक नंबर वेगळा. आयोग भाजपसाठी काम करतंय. निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा बॉम्ब फोडला. आता सरकार कोणी मतदान करायचं हे ठरवतंय. मतदार यादीचं वाचन करावं. नाव, चेहरे, पत्ते योग्य आहेत का तपासा. बोगस मतदार असल्यास त्याला फटकवा. उद्धव ठाकरेंचं आवाहन. उद्धव ठाकरेंची भाजपवर भगवी ललकार. अमित शहा पुन्हा येतील तेव्हा ही मुंबई भगवीमय झालेली असेल. विरोधकांनी कितीही तयारी केली तरी भगवा फुटणार नाही. निर्धार मेळाव्यातून ठाकरेंचा यलकार. एसआयआरचा पहिला टप्पा संपला. बिहारची मतदार यादी सिद्ध झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती. तर दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया राबवली जाणार. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची घोषणा. फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी अटकेतील आरोपी बनकरला दुपारी 2 वाजता कोर्टात हजर केले जाणार. आरोपी बनकरची पोलीस कोठडी संपणार असल्यानं कोर्टात हजर केलं जाणार. फलटणमधील डॉक्टरची आत्महत्या आहे की हत्या हे तपासलं पाहिजे. जयंत पाटील यांचं वक्तव्य. तर हातावरील अक्षर दुसऱ्या कोणाचं तर नाही ना, याची चौकशी केली पाहिजे, दखल घेतली पाहिजे. फलटणमधील घटनेवर जयंत पाटलांची मागणी. गंभीर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट देण्याची घाई करू नये. मोहोळ आणि निंबाळकरांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या क्लीन चिटवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. तर तपासाशिवाय गृहमंत्र्यांनी खुलासा केल्यास तपास यंत्रणेवर दबाव येतो. जयंत पाटलांचं वक्तव्य. महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी आज वडवणी शहर बंदची हाक. सर्व पक्ष आणि संघटनांकडून शहर बंद ठेवण्यासाठी आवाहन. आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांना कडक शिक्षेची मागणी. साताऱ्यातील पाचंगणे कुटुंबाकडून पोलीस अधीक्षकांची भेट. माझ्या मृत मुलीच्या शवविच्छेदनाचा अहवाल बनवताना मयत महिला डॉक्टरवर दबाव टाकत होता का, याची चौकशी करण्याची मागणी. 2021 मध्ये दीपाली पाचंगणे सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची माहिती. अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला गोळ्याच घातल्या पाहिजेत. सासपडेमधील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणावरती उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया. जनतेच्या ताब्यात दिल्यास जनता त्याला ठेचून काढेल. उदयनराजेंचं वक्तव्य. पुणे जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये आज धर्मादाय आयुक्तालयामध्ये सुनावणी होणार. सकाळी 11:30 वाजता सुनावणीला सुरुवात होणार. सुनावणीआधी जैन मुनी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता. जैन बोर्डिंग जमीन व्यवहारांमध्ये ट्रस्टींमध्ये मतभेद हे उघड झाले आहेत. अर्धवट माहितीच्या आधारे सही घेतली. अनेक वेळा ट्रस्टींना सांगूनही व्यवहार रद्द नाही. माजी ट्रस्टी चकोर गांधींचा पत्राद्वारे दबाव टाकल्याचा दावा. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण. जमीन व्यवहारासंदर्भात तात्काळ खुलासा देण्याचे महापालिका प्रशासनाचे ट्रस्टी आणि बिल्डरला आदेश. तर जैन आंदोलकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं पालिकेकडून खुलासा करण्याची मागणी. जैन बोर्डिंग जमीन व्यवहारातून गोखले बिल्डरची माघार. जैन धर्मीयांच्या भावनांचा आदर करत प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानं यावेळी सांगितलं असून विशाल गोखले यांची ही माहिती. पंतप्रधान मोदी उद्या एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर. इंडिया मॅरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मोदी सहभागी होणार. संध्याकाळी 4 वाजता मोदी जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती. मनसेच्या 1 तारखेच्या मोर्चासंदर्भात आज प्रमुख नेत्यांची शिवतीर्थ निवासस्थानी बैठक. 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये मतदारांचा रोष दिसू द्या. आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांसमोर मांडा. राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश. विरोधकांच्या 1 तारखेच्या मोर्चाचा मनसेकडून टीझर जारी. संविधान वाचवा, लोकशाही जगवा, सत्ताचा मोर्चा असा टीझरमध्ये उल्लेख. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा नागपूरमध्ये भव्य मोर्चा. शेकडो ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडू शेतकऱ्यांसह नागपूरमध्ये दाखल होणार. अन्नधान्य, कपडे, भाजीपाला घेऊन शेतकरी मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी. बच्चू कडूंच्या नेतृत्वात कर्जमुक्तीसाठी काढण्यात आलेला महाएल्गार मोर्चा आज दुपारी नागपूरमध्ये पोहोचणार. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 500 पोलीस अधीक्षक तैनात.
तर नागपूरपासून 15 किलोमीटर दूर केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या शेजारच्या मैदानावरती बच्चू कडूंचं आंदोलन. 130 किलोमीटरचा प्रवास करून बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा वर्ध्याच्या सुकळीबाई या गावात दाखल. गावातील हनुमान मंदिरात बच्चू कडूंसह शेतकऱ्यांचा मुक्काम. थोड्याच वेळात बच्चू कडू शेकडो ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांसोबत नागपूरकडे कूच करणार. वर्ध्यात पोलिसांनी ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रहारच्या कार्यकर्त्यांचा आरोप. बच्चू कडू पोलिसांवरती संतापले तर ट्रॅक्टर अडवले तर तहसील कार्यालयात घुसू, आंदोलन भडकून टाकू, बच्चू कडूंचा पोलिसांना इशारा. गोपीनाथ मुंडे माझा आत्मा, मी गोपीनाथ मुंडे यांची वारस. तो आत्मा तुमचा जीव वाचवण्यासाठी विकावा लागला तर विकणार. बीडच्या एका कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचे वारसदार होऊ शकत नाहीत. मुंडे नाव आहे म्हणून कोणी वारसदार होऊ शकत नाही. सारंगी महाजन यांची पंकजा मुंडेंवर टीका. पालकमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिलं. खंडणी गोळा करणाऱ्यांनाही मुंडेंचं पाठबळ. प्रकाश सोळंकेंचा आरोप तर खऱ्या अर्थानं धनंजय मुंडे यांनी बीडची बदनामी केली. प्रकाश सोळंकेंचं वक्तव्य. मराठवाड्यात बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, सदावर्तेंकडून चंद्रशेखर बावनकुळेंना निवेदन. तर त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती ओबीसींमधील छोट्या जात समूहांच्या हक्कावरती बाधा पोहोचण्याची शंका. निवेदनात उल्लेख. मंत्री नरहरी झिरवाळ आणि आदिवासी आमदारांकडून राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट. तर कोणत्याही समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सामावून न घेण्याची राज्यपालांकडे मागणी. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून गोंदिया भंडारामध्ये स्वबळाचा नारा. आमची सुद्धा स्वबळावर लढण्याची तयारी. तिन्ही पक्ष मिळून या संदर्भात निर्णय घेऊ. राष्ट्रवादीचे नेते इंद्रनील नाईक यांचं वक्तव्य. जळगावच्या पद्मालय विश्रामगृहामध्ये माजी आमदार जयप्रकाश बाविस्करांच्या अध्यक्षतेखाली मनसेची बैठक. बैठकीमध्ये आगामी निवडणुकांच्या तयारीसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती. अशोक चव्हाण प्रताप पाटील चिखलीकर यांचा खेळ लोकांना कळून चुकलाय. काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांची टीका. तर एकमेकांवरती आरोप करून निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येणार, रवींद्र चव्हाण यांचा दावा. जय जवान जय किसान म्हणत संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी फोडली. नांदेडच्या मुदखेड तहसील कार्यालयासमोरील प्रकार. शेतकरी आत्महत्या करतोय आणि अधिकारी बलिदा खातोय. फावड्यानं गाडी फोडताना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या भावना. कोल्हापूरच्या कांडसरी कारखान्यावरती अंकुश संघटनेचं गेटबंद आंदोलन. आंदोलनावेळेस पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद आणि शिवीगाळ. शूटिंग करणारा एकाचा फोन हिसकावण्याचा पोलिसांचा प्रयत्न. लंडनमधून आलेल्या वाघनखांचं आजपासून कोल्हापुरात प्रदर्शन. कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी वाघनख पाहता येणार. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नावरती सुनावणीची तारीख अखेर निश्चित. न्यायमूर्ती संजीव कुमार यांच्याकडून सुनावणीसाठी 21 जानेवारी 2026 ची तारीख निश्चित. आंध्र प्रदेशमध्ये मोन्था चक्रीवादळाचा इशारा. संध्याकाळपर्यंत मोन्था चक्रीवादळ तीव्र स्वरूपात रूपांतरित होणार असल्याचा अंदाज. तर हवामान विभागाकडून आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी. नंदुरबारला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणीसाठा वाढला. धरण 100% भरल्यानं शहराला 2 दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता 1 दिवसाआड केला जाणार. नाशिकच्या निफाड तालुक्यातील गोई नदीला पूर. गोळेगाव, गोंदेगाव, मरळगोई परिसरामध्ये पूरस्थिती. नदीकाठच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल. मुसळधार पावसाचा नाशिकच्या निफाडमधील टोमॅटो पिकालाही फटका. निफाड तालुक्यातील शेतकरी प्रमोद पवार यांचं 1 ते सव्वा लाखांचं नुकसान. पुण्याच्या कोंढव्यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाची 10 ठिकाणी छापेमारी. छाप्यामध्ये एकाला अटक. दहशतवाद्यांना मदत केल्याच्या संशयावरून एटीएसची छापेमारी. अहिल्यानगरमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढला. सध्या जिल्ह्यामध्ये 600 जनावरं लंपी आजारानं ग्रस्त. तर गेल्या 4 महिन्यामध्ये लंपीमुळे 159 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती. जळगावच्या पारोळ्यामध्ये 25 वर्षीय अभिनेता सचिन चांदवडेची गळफास घेत आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट. पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद. अधिकचा तपास सुरू. नाशिकमधील सिन्नरच्या मोहदरी घाटात 3 वाहनांचा विचित्र अपघात. भरधाव कंटेनरची बस, डेपो आणि टेम्पो तसेच 4 चाकीलाही धडक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. बसमधील 15 प्रवासी सुखरूप. मुंबईतील ओशिवारामध्ये बेस्ट बसची रिक्षासह अनेक वाहनांना धडक. बसच्या धडकेमध्ये 5 ते 6 जण जखमी. स्थानिकांकडून चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती. जळगावच्या चोपडा शहरामध्ये पोलिसांची मोठी कारवाई. 7 अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला अटक. आरोपींकडून 13,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त.